सूर्य आस म्हणतात समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ। लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा। एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। ठाणे लोकसभा मतदारसंघाचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे याही प्रचाराच्या रणांगणात उतरल्यात। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आज मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे यांनी नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे 5ही मार्केट पिंजून काढत व्यापाऱ्यांसह माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्याशी संवाद साधला आणि महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना निवडून देण्याचं आवाहन केलं। ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे, त्यामुळे प्रतिष्ठेच्या या लढाईत ठाणे लोकसभा मतदारसंघात मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे आता प्रचारासाठी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरल्यात। यावेळी त्यांचे व्यापारी वर्गाकडून जोरदार स्वागतही करण्यात आलं। या प्रसंगी नवी मुंबई शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पाटकर, नवी मुंबई महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे, महिला जिल्हा संघटिका सरोज पाटील, शीतल कचरे, उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्याराव, शहर प्रमुख विजय माने यांच्यासह इतर शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी किशोर पाटकर आणि शीतल कचरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना असा विश्वास व्यक्त केला की या निवडणुकीत नरेश म्हस्के प्रचंड मतांनी विजयी होणार आणि या विजयासाठी नवी मुंबई किंगमेकर ठरणार। लता वहिनी नरेश म्हस्के साहेब जे त्यांचे महाराज पुत्र आहेत, लता वहिनी त्यांच्या तिकीटसाठी जास्ती आग्रह धरला होता। आज त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून एपीएमसी मार्केटमध्ये आलेले आहेत। त्यांच्या भागातले, पुण्यातले, साताऱ्यातले खूप इथे माथाडी कामगार असतात, व्यापारी वर्ग आहे, तर सर्वांना त्यांनी आज आवाहन केलेलं आहे काय मोदी साहेबांना परत पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा व त्या स्वतः इथे उपस्थित होत्या। सर्व वातावरण महायुतीच्या फेवरमध्ये आणि तुम्ही बघाल आम्ही नवी मुंबईतून ठाण्यापेक्षा जास्ती आघाडी नरेश म्हस्के साहेबांना मिळवून देणार आहोत। खरंच बघायला गेलं तर आज लताबाईंनी आल्यामुळे महायुतीच्या प्रचाराला आणखीन बळकटी मिळालेली आहे। आपण पाहतोय कांदा बटाटा मसाला मार्केट असेल, फ्रूट मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, इकडे बहुसंख्य पश्चिम महाराष्ट्र आणि गुजराती वर्ग आहेत ज्यांना अगदी महाराष्ट्र शासनाचे निर्णय आणि मोदी सरकारचे निर्णय त्यांनी डोक्यावरती घेतले ज्यांना, त्यामुळे सर्वच ठिकाणावर अतिशय पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।